माझे बाबा प्रेमळ आहेत. ते सगळ्यांची प्रेमाने वागतात. आई असो किंवा शेजारच्या बाई. एकदा बाबा फोनवर बोलत होते, ते मी ऐकलं. आपल्या ऑफिस मध्ये ते नवीन सेक्रेटरी. अरे सेक्रेटरी हिरवळ हिरवळ. मी बाबांना म्हटले, बाबा ओ बाबा, ही कोणती सेक्रेटरी? मँगो ट्री का कोकोनट ट्री? मला पण बघायची ती हिरवळ. बाबा म्हटले, चल 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 पण. बाबा असे तर आई पॉम पॉम. हा तर बेडूक झाला. ही आई झाली पॉम 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 पॉम. अहो अशी आमची आई चालते. तिला केव्हापासूनची सांगतेय, अगं बारीक हो, अगं बारीक हो, अगं बारीक हो, अगं बारीक हो. ती चालून चालून रस्ता बारीक झाला असेल, पण ती मात्र तशीच. तिने एकदा रस्त्यावरती पाटी वाचली, जड वाहनास प्रवेश बंद. तेव्हापासून आईचं चालणं बंद. आता हे दररोज पास करते. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं खाणं, रात्रीचं जेवण, या मधल्या वेळेत ती उपास करते. तिच्या मैत्रिणी तिला एकदा सांगितलं, भात खाऊ नकोस. आता ती पुलाव खाते. मैत्रिणीच्या सांगण्यावरून आईने घरी तेलकट करणं तर बंद. म्हणून बाबा घरी कमी जेवतात आणि बाहेर म्हटलं हंटात. त्यामुळे बाबा झालेत वडाचं झाड. आणि आई झालीये बारीक. त्यामुळे शेजारचे म्हणतात आईला हिरवळ हिरवळ.